बघू शकता. सिंगल 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 आहे बस माती ना गाइस मी तुमचा लाडका सुमित पुन्हा एकदा नाही सॉरी हे गाइस आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग घेऊन आलो आहे काहीतरी समथिंग न्यू इंटरेस्टिंग. आज होणार आहे घातक 11 वर्सेस तुमच्या टीमचं नाव काय हा काय काय घातक 11 वर्सेस चड्डी 11 मॅच खूप जास्त जोराचा सामना आहे. मागच्या वेळेस एक सामना झाला होता आमच्यामध्ये त्या मॅचचा विनर कार्तिक जाधव कर्णधार कार्तिक जाधवशी आपण भेट घेऊया. आपण विन झालो होतो यांच्याकडून पार्टी घेतली होती तेव्हा आपण काहीच नव्हता खाल्ला यांनीच बिल भरलेला. पार्टी घेऊन तर खूप आनंद होता ना ते जेव्हा बिल भरत होतं ना तेव्हा जास्त आनंद झाला. तुझी रणनीती काय असेल आजची रणनीती काय नाही फक्त आम्हाला जिंकायचं आहे ना परत यांचा माजमोराचा आम्हाला बाकी काहीच आमची रणनीती नाही. ओके गाइस आज खूप मोठा सामना आहे. जो जिंकेल त्याची समोरची म्हणजे जी टीम हारेल त्यांना पार्टी द्यावी लागणार आहे. सुमित जाधव चड्डी 11चा कर्णधार काय म्हणाल तुम्ही आजच्या दिवसाची रणनीती काय आखणार आहे तुम्ही? आज आम्हाला काय पण करून जिंकायचं आहे कारण का मागच्या वेळेस आम्ही हारलो होतो आणि आमचा समोरील संघ आता आज काय घाबरलेला आहे आम्हाला ऑलरेडी अगोदरच. आम्ही होता आमचा 100% देऊ. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या समोर आहेत. तर पहिले सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊया. तर कॉल कोण देणार तुमच्यामध्ये? ठीक आहे तर टेल्स इज द कॉल अँड हेड्स हिअर. तर कर्णधार तुम्ही काय तुमचा डिसिजन काय असेल? बॉल फर्स्ट बॉलिंग फर्स्ट का तुम्ही निवडली? रणनीती काय नाही समोरच्या टीमला फक्त 20 धावांच्या इथपर्यंत रोखायचं आहे बस एवढाच. नाही आयोजन कसं आहे वाटलं तुम्हाला? आयोजन एक नंबर आहे. पिच वगैरे पण सुंदर आहे. थोडी नमी आहे पिच मध्ये पण चालेल तरी आम्ही जिंकू. आता आपण चड्डी 11च्या कर्णधाराशी संवाद साधूया. तर कर्णधार तुम्ही काय म्हणाल आयोजन बद्दल काय म्हणाल? आयोजन तर एक नंबर आहे आणि आज पहिल्याच मॅचला आमची बॅटिंग आली बाबा आमचं सगळं बॅटर म्हणजे काहीच सगळे आज म्हणजे आहेत ना तुम्हाला सांगता सगळी तोरपोर होईल मैदानात न अशी केलो ना आम्ही अशी यांची वाट लावून टाकू. तर तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असतं? आमची बॅटिंगच असलीच ती कारण की आमची पोरं थापून लवकरात लवकर माझ्यापर्यंत प्लेइंग गेले तुमचे पोहोचवायचे. तुमच्याकडे पोचलेलीच आहे म्हणजे आमचा ग्रामीणचा तारा आणि आमचा चित्ता सचिन पाटील सुद्धा आमच्या टीममध्ये आणि युवराज पाटील असेल आणि सुमित जाधव म्हणजे मीच असेल. तर आमचा मेन प्लेअर साहिल पाटील आमच्यामध्ये आज नाही आहे तो थोड्या वेळेला येईल तो आम्ही घेऊ खेळायला. प्लेइंग 11 बद्दल काय म्हणाल तुम्ही? आमचा प्लेइंग 11 मागच्या टायमाला जसा होता तसाच आहे सेम काही चेंजेस नाही त्याच्यामध्ये. आणि कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहे? सुमित पाटील याच्याकडून जास्त अपेक्षा आहे मला. त्यांनी चांगली बॅटिंग केली तर नक्कीच आम्ही तिन्ही पण सामने हारू ना. राजला एवढं सांगायचं आहे फक्त फिल्डिंग व्यवस्थित कर ना जरा शांत घेईल फक्त बस एवढं. धन्यवाद धन्यवाद. तर संघाच्या प्लेयर्सला विनंती आहे लवकरात लवकर मैदानात जायचं लाईनअप करायचं. आधी सर्वात आधी आपला राष्ट्रगीत होईल त्याच्यानंतर मॅचला सुरू होईल. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपले प्लेयर्स लवकर मैदानात यायचे. ये खेल है शेर जवानों का लबेलों का मस्तानों का इस खेल का यारों इस खेल का यारों क्या कहना. हे बघ आज आपल्याला यांची अंडी भांडी सगळी पोराची येतात का काही माहिती नाही. आणि फिल्डिंग एकदम टाईट ठेवायची. बाबा आम्ही तर उताना एफर्ट कमी नाही भरला होता फिल्डिंग मध्ये. मी आधी समजा मी डायव्हिंग घेऊन मला काही बोलायचं नाही. रोमांचक अनेकाचा सामना सुरुवात होत आहे सुमित पाटील गोलंदाजी मार्फत आणि हा पहिला चेंडू मात्र अक्षय आणि झेड जोडलेले आहे. वा एक डाव पूर्ण युवराजच्या माध्यमातून तो युवराज केल्यासाठी सज्ज. हा चेंडू बघू शकता जात आहे 2 धावांसाठी. आणि पहिलाच फलंदाज बाद युवराज मात्र बाद जल्लोष बघू शकता जल्लोष खूप मोठा फलंदाज बाद होत आहे. बॉलर आहे सुमित पाटील ना पहिले कॅच सोडले सुमित जाधव. नेक्स्ट बॉल सुमित पाटीलचा आणि फेस करत आहे सुमित जाधव ना चौका. नेक्स्ट बॉल टाकत आहे सुमित जाधव फेस करत आहे ना व्हाईट बॉल. पहिला बॉल फेस करत आहे सुमित जाधव ना. अशा प्रकारे सुमित पाटीलने मस्त फिल्डिंग केली. नेक्स्ट बॉल कार्तिक जाधव ना सुमित जाधव चालाकी मध्ये 2 रन. अक्षयचा पहिला बॉल घाटावाला बॉलर अक्षयचा बॉल
4 रन हे सुमित पाटील आणि सचिन पाटीलला पहिलाच बॉल 2 रन. बारका बंधू चौका. आता बारका भाऊ बॉल टाकायचा मोठा भाव नाही अशा प्रकारे 4. शाबाश. स्ट्राईकवर कार्तिक जाधव, सचिन पाटील गोलंदाज. खाते गेल्यावर कार्तिक जाधव तिसरा चेंडू घेऊन येतो. वाईड. सुमित पाटील आता चौका मारी. फलंदाजीसाठी आलाय सुमित पाटील. 7 जिंकला इथं. इथं डिसिजन सुमितचा चुकला आहे. बोलतोय की बिना सचिन दादाचा खेळतो आम्ही. सचिन दादाला राज रिप्लेस केला आहे. चड्डी 11नी 2 सामने लगातार जिंकले आहेत आणि हा आहे फायनलचा सामना. तर बघूया आपण फायनलचा सामना कोण जिंकतोय. 1 विकेट पडला आहे आमचा आणि 5 बॉल 7, 27, 28 कितीला टार्गेट आहे रे? 28चा टार्गेट आहे वाटतं. तर इथं आउटचा चान्स होता. कार्तिक जाधव असते कर. कार्तिक 3 ओव्हर 18 बॉल 20चा टार्गेट आहे. असते कर. आवरा 5% बोल. नो जा 3 रन. नो कार्तिक 11 झाल्या असती नाही वाचला. 12. 1 बॉल 12. याला 1 बॉल 4 आल्या. असती गेल रे. 1 बॉल 12. नाही बाबा किती वाचले. कार्तिक या पण शपथ विकेट नको टाकू. आई शपथला अंगावर कसला विकेट 2ला फुटला अंग तुझं. 2 बॉल 13. कडा कार्तिक 15 झाले. 15 झाले. 2 होते. कार्तिक टच कर मारायला नको. कट कार्तिक राज पास टाकले. नो यो लय पास टाकले. सुम्या यो फासच राज पास डायरेक्ट नो. त्याला युवराजला विचार. आवरा पास असा तावान येतं. सिंगल झाली जे लास्ट बॉल आरामात खेळ. मस्त बस कडक. आखी मॅच तू फिनिश करून याची वरून टप्पाच केला. असती सिंगल या बाग मस्ती नको. वा नाही जे एकदा तर इकडे ढकलून चौका नाही ढकलून क्या चुरल या बाग विकेट टाकलं. 19 प्रेशर नको तर मारायला देते ना. रिटायरमेंट ला घालती गेले. 19 हा 1-2 बोल 2 शॉर्ट आहे. 4 बॉल. अरे 2 झालता ना. अरे चौका. एक पाहिजे. एक रन. चाललोस पाहायला गेले. अक्षय व्हिडिओ काढ. नो होता. जिंकलो ये मुंह गिर गया. दोनों प्लेयर का मुंह गिर गया. तर गाईज सामना संपला आहे आणि घातकेलेवांनी बाजी मारली होती. कार्तिक जाधव कर्णधारासारखा खेळ केला आणि त्यांनी तब्बल
किती धावा कुठल्या 19 खेळलं होतो मी. तब्बल त्यांनी 17-18 धावा मारल्या आणि माझ्यासाठी शिल्लक ठेवल्या होत्या नुसत्याच 9 धावा आणि 9 धावा मी मारल्या घातकीला विनर. तर आता यांची पार्टी पेंडिंग आहे. यांची पार्टी आम्ही कधी घेऊ आता माहित त्याच्यामध्ये नाही. माझा काही ना पूर्ण संघ चांगला केला. अक्षयने मस्त सुमितने मस्त फिनिश दिला आम्हाला. ना आता तर आता या संघाचा इंटरव्ह्यू घेऊया आपण. जे कॅप्टन करते तर काय वाटतं, काय फील करतोय तू मॅच हरल्याबद्दल काय वाटतंय? मॅच हरल्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? चड्डी जाऊन दे. आम्ही आता हारलो. नाही, हारून काय होत नाही आता. बोला म्हणजे आज विलाय चिंता. काहीच नाही, आता एकदम फेअर गेलो. दोन्ही कर्णधार चालले आता घरी. पार्टी पेंडिंग यांची. बाय बाय गाईज, बाय बाय. तर नॅचरलची पार्टी आमची बाकी आहे, पण यांच्याकडून डायरेक्ट जेवण घ्यायचं आपल्याला. चला आता जेवण करायला जाऊ, नॅचरलला जाऊ. तर अशा प्रकारे मी आपला ब्लॉग एंड करतोय आणि पुन्हा भेटू. पुन्हा एकदा मी असाच ब्लॉग करणार आहे. ब्लॉग आवडला की नाही तुम्हाला ते सांगा कमेंट्समध्ये. हा होता आपला पहिला मराठी ब्लॉग होता. तर इथून पुन्हा कंटिन्यू करेन मी मराठी ब्लॉग्स. आणि काय नाही, लाईक कमेंट नाही केलं तरी चालेल, फक्त आमचे ब्लॉग बघत राहा.